मला फक्त रस्ता दाखवणार असं वाटते मी. हे बा किती खोल झालेला आहे. आता विरू तुम्ही राहा बरं तिथं उभे, त्यांना दाखवू रस्ता. इथं अलीकडं राहा तर लोकांना दिसेल. हां पहा मंडळी, रस्ता हा कुठं गेला, त्यांच्या टोंगळ्यापाशी गेलेला आहे. तर राम मंडळी सगळ्यांना जय सेवालाल. तर पुन्हा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी आम्ही आता आलेलो संध्याकाळी 6 वाजले शेतामध्ये आणि निरीक्षण करत आहो की शेत आपलं आता कसं आहे, बरं आहे की नाही, पावसामध्ये काय झाले काय नुकसान. तर नुकसान तर काय नाही, एकदम हिरवंगार आहे आपलं हळद. आणखी खतानं थोडा चांगला झालेला आहे, थोडा नाही जास्त झालेला आहे, फक्त त्याला वाढ नाही. आता एक तर झालं एक खराबचा रान आहे आमचा, चुनखडीचा रान म्हणू शकतो त्याला. आणि हळद कारण की ते जे आपल्यापाशी बेणं होतं ते छोटे छोटे होते, त्याच्यामुळे मला वाटते ते हळद बिलही छोटी छोटी आहे. आता पाहूया पुढे काय होते काय नाही. आणि आमच्या रस्त्याची सगळे रस्ते लावलेले आहे लोकांनी, पहा तुम्हाला दाखवतो रस्ते लावलेले आहे. आता आम्ही कसं येऊ आणि काय हे प्रभु खाली हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. तर चला जाऊया शेतात फिरूया. हळद पाहू शकता हिरवगार आहे, पण छोटे छोटे आहे. आता ते होईल. आता आपण आणलेलं आहे बायोमिक्स, ते आपण आता पुढच्या हप्त्यात टाकू. म्हणजे आपण आणलेलं आहे बायोमिक्स ते परभणीहून. तर ते आपण आता मारू शकत नाही कारण की आपण आताच खत टाकलेलं आहे. तर ते आता 15 दिवसानंतर आपण टाकूया ड्रिचिंग. आणि त्याचा परिणाम कसा आहे, किती चांगला रिझल्ट आहे ते आपण नक्की बघूया. तर वीरभाऊला सांगितलं होतं मी आणून घ्या, पण वीरभाऊ म्हणते आपल्याला काय टेन्शन नाही, त्यांचा एक नंबर हळद आहे. खरंच एक नंबर आहे, तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवेल मी. आणि हे आपलं झटका मशीन, झटका लागेल का आता? मला भीती वाटली. तर मंडळी आमची खरं आता पाणी एवढा पडला ना आज सकाळपासून भरपूर. आणि आम्ही मारला शॉर्टकट आज, आम्हाला जायचं आमच्या ढानकीमध्ये. तर तिथं पुन्हा एकदा तसं झालं. आणि हे रस्ते लावले, फक्त रस्ता दाखवणार असं वाटते मी. हे बा किती खोल झालेला आहे. आता विरू तुम्ही राहा बरं तिथं उभे, त्यांना दाखवू रस्ता. इथं अलीकडं राहा तर लोकांना दिसेल. हां पहा मंडळी, रस्ता हा कुठं गेला, त्यांच्या टोंगळ्यापाशी गेलेला आहे. आता याच्या पुढे आपण ट्रॅक्टर आणणार काय आणणार, तर जाईल कसं ट्रॅक्टर तिथं नाही. ते तर म्हणणार भाऊ मी जात नाही, कारण की त्याला रस्ता बरोबर नाही. आणि लोकाला आपण रस्ता म्हणजे अक्षरशः असंच आपण आता आमच्या भावकीमध्ये आम्ही सगळ्याला एक रस्ता आहे, चला लोकाला बी जाऊ देतो, पण लोकाला काय त्याच्या रस्त्याची काय कदर नाही. आता लोकाला अक्षरशः भेटत नाही ना, तर मग लोक सांगा भाऊ जाऊ दे. आता आपण सोडलेलं आहे पण जाऊ दे, म्हणजे आपल्या घरच्यांसाठी. पण आता सगळे जातात, काही विषय नाही म्हणा, पण या रस्त्याला कोणी सुधरत नाही. तर एवढा हा नुकसान आहे आमचा अक्षरशः, की आम्हीच सगळं करायचं आणि ते फक्त जायचे. हो काय म्हणणं आहे तुमचं? खरी गोष्ट. हां म्हणजे की धाम. हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. ये क्या हुआ? फक्त पाहिजे याने जर फुकट गोलमाल है भाई, सब गोलमाल है. का होत ते सांगू शकतो. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, की नाही गया. तर तुम्ही समजून घ्या. तर मंडळी विषय असा आहे. तर म्हणजे काय म्हणते ते, लोकाला नाही का बोट दिलं तर हात पकडतात, तशी गोष्ट आहे. तर ते मिनिंग दुसरा होता आमच्या डोक्यात, आम्ही सांगू शकत नाही तुम्हाला, तर ते सोडून द्या. आणि कापूस पहा छान आहे, पण याला बी तेवढं मला वाटते यावर्षी कापूस कसं होईल बघू. पण याचा वाढत नाही. विरूभाऊचं वाढ लई चांगलं आहे कापूसचं, त्यांच्या कमऱ्यापर्यंत आहे. जाऊ तू द्या तिकडे. हां तुम्हाला दाखवतो. उद्या आमचा कसा इथं हलकं आहे ना, त्याच्यामुळे मला वाटते काही नियोजन चुकतात कधी अक्षरशः. काय बॅगमध्ये चुकी झाली का त्या बॅगातच काहीतरी चुकी आहे असं मला वाटते. मला वाटते गेट कोणी लावला नाही भाऊ, त्या बरं झालं आपण आलो शेतामध्ये. नाही नो लाईन ना हाय आपले शुभम भाऊन लावलं वाटते चांगलंच. परभणीचा जे अक्षरशः मी जास्त ब्लॉग नाही बनवू शकलो, कारण की विषय असा झाला मंडळी, कारण की पावसाच एवढा होता.
की प्रचंड. आणि ब्लॉग बनवण्यासाठी एकदम आपला मोबाईल काय वॉटरप्रूफ नाही. ते आपण जर कधी घेऊ पुढे तर चांगले पैसे आल्यावर ते दिवस केव्हा येतील ते बघू आपण. ते बी एखादे दिवस येईल. ते होऊ बी शकते शक्य, पण ते तुमचा सपोर्ट मला चांगला पाहिजे. आणि असा सपोर्ट करत राहा, कारण की तुम्ही जोपर्यंत सपोर्ट करणार नाही तोपर्यंत काय होणार नाही आपलं. आहे की नाही. आणि एक नंबर आहे सोयाबीन, पाहू शकता. सोयाबीनला आपल्याला तोड नाही हो, वाद नाही कोणत्या विषयाला. तर म्हणजे याच्यासोबत आम्ही काय केलेलं आहे, सोयाबीन आणि तूर दोन्ही एकदाच टाकलेलं आहे. तर सोयाबीन एक नंबर आहे, तूर बी चांगली आहे. कुठं कुठं कापसामध्ये तूर आपली आली नाही बरेच. तर चला पुढे अजून दाखवतो तुम्हाला. तर मंडळी, मला वाटते विरुभाऊन बी एक ब्लॉगिंग स्टार्ट करावं यूट्यूबवर, पण ते अक्षरशः कधी करतात मला माहीत नाही. विरुभाऊ तुम्ही सुरुवात करावं. तुमच्या मार्गदर्शन आम्ही खाली आहो, तुम्ही कुठं राहा. मार्गदर्शन जर असं लाभलं असेल का हम्म, तर आपण ब्लॉग चालू करू. त्याच्यासाठी आपल्याला किती 1000 सबस्क्राईब पाहिजे आणि 4000 घंटे वॉच टाईम. तेव्हाच कुठं विरुभाऊला वाटेल की बा आपल्याला एकदा आपलं जर सुरुवात झाली चांगली तर विरुभाऊ बी करणार असं आम्हाला वाटते. हां काय भाऊ, मंडळी हळदीमध्ये लई पाणी झालेलं आहे आपल्या, आणि विरुभाऊने थोड्या माझी मदत केलेली आहे. पाणी हे पहा, आता अक्षरशः आम्ही पाणी काढतो. आडो हा निकट हात कोणी खुंदे काय खुंदा काय हात कोणी पाणी होते ते आत्रातून खोदाई उतार हातीत कर बाबा, मन करतोय ना. अबे पाणी तर मंडळी पाहू शकता विरुभाऊ गेलेली आहे मधातमध्ये. हां, तर अक्षरशः रस्ता केलेला आहे पाण्यासाठी. आणखी हळदीमध्ये पाणी जास्त जमत नाही, सडून जातात आहे ना. तर मंडळी हळदीमध्ये जास्त पाणी जमत नाही, कारण की ते अक्षरशः एवढे हळद खराब होऊन जाते आणि ते सडून जाते. खर ते पाणी लाव छोटू आजू काढू जणू काढे तो फरफर जाईल तो काही. तर विरुभाऊचं म्हणणं आहे की पाणी काढत राहा, आणि खरी गोष्ट आहे. अहो उलटं पाणी चाललं की भाऊ हे मधात वो नाही करणी याला ब्लॉक करायला लागला आता. परलो पाणी वर काढून काय करावं म्हणजे. आता हे राहील ना, पण हे पाणी राहिलं की सोड सोड पाणी. तर मंडळी अशी आहे आपली हळद. खेमाय रे बापू, अरे मा बाई. पाहूया मंडळी, आज आपल्या सूरज भाऊ शेतात आलेले आहे आणि त्यांच्या हळदीमध्ये पाणी साचलेलं आहे. आज हळदीमध्ये त्यांच्या पाणी साचत आहे, म्हणून ते कसं मेहनत करत आहे. चांगलं भाऊ चांगलं, असंच पाणी काढत राहा हळदीतलं, म्हणजे कारण की कंदकुस नाही होणार तुमच्या हळदीला. पडला की रस्ता वा वा वा. चालून जाऊ समोर. काय वाटतं तुम्हाला, अजून घेऊ समोर जाऊ? नाही नाही, येते 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 पाणी येते मस्त. हां बाहेर निघते. चला मंडळी असं करायला लागते काम हा. शेतामध्ये. गडी असून बी आज फायदा नाही आपला, गडी झाला फ्रॅक्चर. तुमच्या याला सांगा ना काहीतरी, फॉलोअर्स काय म्हणते त्यांना, सबस्क्रायबरला. हा सबस्क्राईबरला. तर मंडळी अक्षरशः पाहू शकता शेतामध्ये कसं काम करायला लागते. आणि हळदीमध्ये पाणी साचलेलं आहे, याच्यामुळे काय होते, हळद जास्त पाणी साचलं की ते सोडून जातात. काय म्हणतात त्याला, हां कंदसळ. कंतसात. तर कंद सडून जाते खालून नाही का. सोडून जाते आणि हळद काय ॲव्हरेजमध्ये येत नाही. बरं बरं बरं. आणि असं राहिलं तर मग आपल्याला काय
हातामध्ये हो घंटी झुंजून येईल. तर आपल्याला तेवढं तर काम करायला लागेल. बरोबर आहे शेती ना. आपली आहे. हो भाऊ, तुम्हाला अशी मेहनत केल्यावर कसं वाटायला समजा आज आज? अरे आनंद, एकदम आनंद. कारण की शेतीमध्ये काम करणं आपलं कर्तव्य आहे आणि शेती आपली माय आहे. तर हे सगळ्याच बेडमध्ये आहेत, जेवढे आहेत आता पाहू जेवढे निघले तेवढं काढू. बरं, आपल्या हळदीमध्ये गवत पण झालं वाटते सूरज भाऊ. आता याचं समोर नियोजन कसं करणार तर तुम्ही? आम्ही याला आता अक्षरशः राऊंड अप मारलेला आहे आपण. बरं बरं बरं. हां, तर आता त्या अक्षरशः राऊंड अप मारून बी काय फायदा दिसत नाही, कारण की याचं काय विल्हेवाट लागली नाही. बरं बरं बरं. तर बरं, पाहूया, जर झालं तर झालं. तर बरं दुसरं काहीतरी सूरज भाऊ, माझं म्हणणं होतं हे असं म्हणजे नेमके हळदीला आपल्या काय झालं काय नेमकं हे? सूरज भाऊ, बोला भाऊ. आपल्या हळदीला हे असं कोणतं रोग आहे की काय आहे नेमकं काही समजून नाही राहिलं. हे जरासं आपल्या सबस्क्राईबला समजून सांगा जरासा. तर विषय असा झाला मंडळी की काय होतं, तर बरेच मुलं होते, तुम्ही आपला मागचा व्हिडिओ पाहिला असेल. त्याच्यातला एक मुलगा त्यानं नाही काय केलं, म्हणजे आपल्याला अक्षरशः आपली थोडी खतं उरलेली होती. बरोबर तर त्यानं नाही काय खालून खत टाकायपेक्षा त्यानं एकदम सपाटून टाकलं वरून. बरं बरं बरं. तर ते आपलं काय, ते आपण तिकडं थोडं बाकीचं काम पाहिलंच होतं. हां हां. तेवढ्यात त्यानं एवढं आपलं नुकसान केलं. म्हणजे खतामुळे झाले नाही का? खतामुळे करपलेलं आहे. बरं बरं बरं. मला वाटलं काहीतरी रोग आला की काय आला बा, असं नेमकं काय झालं काही? तुम्ही बघू शकता ना, रोग आला असतो तर बाकीचे बी झाले असते तेवढे. बरं आता बरं हे बरं एवढं हे त्या मुलाचं कसं 2 बेड एकदा केली. बरं बरं हां, तर त्यानं नाही का मग इकडून गेला असता, मग त्यानं असं सपाटून गेला समोर बरं कळून. त्याला वाटलं की बाबा होऊन जाईल. बरं बरं. जण मंडळी बघू शकता, आपलं आता इथून कापूसच नाही, एवढं अक्षरशः रानामध्ये पाणी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपलं काय, हे बघा, हे कापूस आणि त्या कापसामध्ये किती डिफरन्स आहे. हे एवढंच आहे भाऊ. हे पा कापूस आपला एक नंबर. छोटा चित्र नाही ते, आता ते मोठं का होईल ते माहीत नाही. आणि इकडं काही नाही हो, सगळं आमचं काय सांगा तुम्हाला. पावसाने एवढी पावसाची दहशत झाली आम्हाला. पाहू शकता, हे कापूस, ते आपला सोयाबीन. सोयाबीन म्हणजे आपण तूर टाकली होती. भाऊ कशी वाटते भाऊ सोयाबीन तूर? एक नंबर ना. आणि इकडं फक्त आपण सोयाबीन टाकलं होतं, पण इकडचा हा भाग आला आणि ते भाग गेला मधातला, आणि तिकडचा भाग आलेला आहे. तर हे सगळं झालं आपल्या पाण्याच्या कृपानं. हां, पाण्याच्या कृपानं झालेलं आहे भाऊ एकदम. आता आम्ही नाही का फिरत फिरत पाहत आहोत खाली, तर कुठं मशरूम भेटते का, एखादा दिसला तर दिसला ते तुम्हाला दाखवू आपण या ब्लॉगमध्ये, भेटलं तर. काटे खूप आहे रे बापो, दमाना. पाया चपला नाही, बुटा नाही, काही नाही. मग वीरभाऊ निवांत आहे. तर आपल्या सेवालाल महाराजचं मंदिर कुठपर्यंत आलेलं आहे? बरं, सगळं व्यवस्थित आहे. तर मंडळी, आमच्या गावात आम्ही संत सेवालाल महाराजाचं एक छानसं मंदिर बनवत आहोत. आणि ते शक्य झालं आपल्या गावातली जे लोक आहे त्यांच्यामुळे. आणि विशेष ते आम्ही सुरुवात केली ती, भाऊ किती वर्ष झाली आपल्याला सुरुवात करून? 6 ते 7 वर्ष झाले मंडळी. आणि आम्ही नाही का 1 रुपयानं सुरुवात केली ती, आहे ना भाऊ? तर आम्ही 1 रुपयानं आम्ही सुरुवात केली ती. तर आत्ता अक्षरशः किती पैसे झाले? 27 लाख रुपये आतापर्यंत मंडळी आमच्याकडे झाले. आणि मंदिरचा तुम्ही मंदिर बघसाल तर एकदम छान आणि सुंदर होत आहे. त्याचा आपण एकदम चांगला ब्लॉग बनवूया. आणि त्याची आपलं हे सेवालाल महाराजाची आपलं स्थापना आणि ते हे केव्हा आहे? आता आपल्याला समोर सेवालाल जयंतीच्या वेळेस, दिवाळीच्या वेळेस करायची आहे आपल्याला. दिवाळी नोव्हेंबरमध्ये. तर मंडळी नोव्हेंबरमध्ये आपल्या संत सेवालाल महाराजाची
स्थापना कळसरोहणचा कार्यक्रम हां कळस रोहमचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये ते बी दिवाळीला. आता दिवाळीच्या अलीकडे होती पलीकडे ते माहीत नाही. दिवाळीला घ्यावं लागेल. दिवाळीला होईल. दिवाळीच्या सुट्टीमध्ये सर्व मुली सर्व हे येतात. बरं बरं. जे आपण लग्न हां भाऊ. जे आता आपण कळस चढवतो ना, हां ते लग्न झालेल्या मुलीच्या कडून पैसे वगैरे काय ते हे घेतात, म्हणजे जेणेकरून त्यांचा कळस राहायला पाहिजे. म्हणून त्यासाठी दिवाळीला सर्वांना सुट्टी असते. म्हणून आपण दिवाळीला कार्यक्रम घ्यायचा आहे. बरं बरं. तर मंडळी आम्हाला नाही का एक मशरूम दिसलेली आहे. ते अख्खा सगळीकडे फिरून तुम्हाला दाखवतो. मशरूम तोडू शकत नाही म्हणा. आम्ही तोडू शकत नाही. विषय असा आहे की झटका मशीन आहे आपली आणि चाबी राहिली घरी. त्याच्या पलीकडे त्याच्या एकतर ते आम्ही बंद करू शकत नाही. आणि पाहू शकतो मला दाखवतो 1 मिनिट. ते पाहू शकता मंडळी मशरूम पांढरी शुभ्र दिसे ऐकले ते आहे मशरूम. भाऊ नाव द्या मला. जवळ गेला झटका मटका लागला बापू. हे पाहू शकता ते आहे मशरूम. भाऊ येते का नाही पुढं का हाते म्हणतो बापू हत्यार मी काढत नाही हो, तू काढ. खालून खालून. नाही हो. अरे खालून एकदम घड. हां असं करा ना. काढा. आपल्या सबस्क्राईबरला दाखवावं लागते ना. आता तुम्ही सगळे फुलं तोडले की भाऊ दाखवून द्या. जाऊ ना जाऊ द्या. जेवढं आहे तेवढं दाखवू. हां एकदमच चांगली आहे मंडळी मशरूम. भाऊ दाखवा कसं आहे. तर मंडळी हे पहा मशरूम एकदम पांढरं शुभ्र. हां खूप कने भाऊ. तर आपल्या विरुभावनं शोधलेलं आहे. आता आम्ही जातो आता घरी. सोयाबीन पहा 1 नंबर आहे भाऊ. एवढी सोयाबीन वाचूच सर. हां एवढी वाचूच सळ. एक वा थडीम जावा रे सवा प्रभात जा. तर मंडळी पाहू शकता शेतामध्ये येण्याची मजाच वेगळी आहे. ते बी एकदम चिखलामध्ये. हां हा चाल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की मला कमेंट करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगला. सगळ्यांना राम राम. जय सेवालाल.